मी स्वाती पॉवर हाऊसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी सिंहगडला जशी कांद्याची चटणी बनवतात तशी मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे। तरी आपल्याला एकदम बारीक कट केलेला कांदा घ्यायचा आहे। मी एक छोटे छोटे 4 कांदे कट करून बारीक करून घेतलेले आहेत। त्यासोबत लागणारे आपल्याला काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा आणि आपलं लाल तिखट 1 चमचा, जे रेग्युलर आपण भाजीसाठी यूज करतो। थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकावीशी वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि सेंधव मीठ घेतलेलं आहे मी 1 चमचा आणि अर्धा चमचा आपल्याला हिंग पावडर घ्यायचं आहे। आणि हे तेल कढवण्यासाठी आपल्याला लागणार आहे। तर आपण आता एकदम कडकडीत तेल गरम करून आणि त्यामध्ये हिंग टाकून घेऊयात। तेल जोपर्यंत गरम होतंय तोपर्यंत आपण सगळं मीठ आणि तिखट हे आपण कांद्यामध्ये घालून घेऊ। यामध्ये आपल्याला कांद्यामध्ये ही चटणी घालून घ्यायची आहे। मीठ घालायचं आहे। ही चटणी जेव्हा आपल्याला खायला म्हणजे जेवायला बसायचं आहे तेव्हाच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मी सगळं चटणी जी आहे आपली दोन्ही पण काश्मीरी मिरची पावडर आणि रेग्युलर मिरची पावडर हे आपण जे तिखट असतं ते सगळं मिक्स करून घेतलं आहे। यामध्ये आपण कोथिंबीर पण ॲड करून घेऊया। हे मिक्स करून झालं आहे। आपलं तेल पण कडकडीत तापलं आहे। आता यामध्ये आपण हिंग मिक्स करून आणि हे आपल्याला कांद्यामध्ये घालायचं आहे। आपल्याला हे तेल कडकडीत टाकून घ्यायचे आहे। मी टाकून घेतलेलं आहे। आता हे मिक्स करायचं आहे। तेल मिक्स करून हिंग टाकायचं आहे तेल कडकडीत झाल्यावर, आणि ते तेल यावर असं चुरचुर होईपर्यंत गरम करून टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं। ही झाली सिंहगड स्टाईल कांद्याची चटणी। आज मी पूर्ण सिंहगडला जे सगळी थाळी मिळते त्या टाईपमध्ये सगळं बनवलेलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नक्की लवकरच घेऊन येईल। बाय बाय।